आज आहे ना आपल्या येलदरी धरणाचे 10 दरवाजे उघडले होते, म्हणून आज आपल्याला धरण बघायला जायचं होतं। तर निघलो सगळ्यात पहिले आम्ही नॅशनल हायवेवरून येलदरीला जाण्यासाठी, आणि आमच्या गावाहून एक मधातून रस्ता आहे येलदरीला जाण्यासाठी, तिथून निघलो आम्ही येलदरीला। आणि जाता जाता मधातून आपल्याला पाळूवरून जायचं होतं, आणि पाळूवरून जाताना बघितलं की धरणातलं पाणी खूप वाढलेलं होतं। तर तिथून आलो आम्ही येलदरीत, आणि येलदरीत आल्याच्या नंतर मग निघलो धरणाकडे, आणि धरणाकडे आल्याच्या नंतर मग तिथं गर्दी पण खूप झालेली होती। मग तिथून गाडी साईडला लावून घेतली आणि तिथून निघलो आम्ही पुढं, आणि मग आलो आपल्या धरणजवळ। आणि धरणजवळ आल्याच्या नंतर गर्दी पण खूप होती, आणि पूर्ण 10चे 10 दरवाजे सोडलेले होते, आणि त्याच्यामुळे जो रस्ता होता तो रस्ता बंद झालेला होता, त्याच्यामुळे पोलीसवाले आपल्याला पुढे जाऊ देत नव्हते। म्हणून मग आम्ही एक साईडहून शॉर्टकट घेतला आणि निघलो मग धरणजवळ जाण्यासाठी। आणि आम्ही जे शॉर्टकट घेतलेलं होतं ते पण एकदम खराब निघलं, आणि सगळीकडे चिखलच होतं। मग काय धरण बघायचं म्हणल्यावर एवढं तर करावं लागेल। मग तिथून हळूहळू आलो आम्ही धरणाजवळ, मग तिथून फायनली आलो आम्ही धरणाजवळ। आणि धरणाजवळ आल्याच्या नंतर पाण्याचं प्रेशर एवढं होतं की जे पूल होतं ते एकदम पाण्याखाली गेलेलं होतं, आणि पूल दिसत पण नव्हता। आणि मित्रांनो, तुम्ही फक्त लांबून जर येलदरी धरण बघण्यासाठी येत आहेत तर तुमच्यासाठी आमच्या जिंतूर तालुक्यात अजून एक पर्यटन स्थळ आहे, ते म्हणजे आमच्या जिंतूरचे रस्ते। कारण असे रस्ते तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाहीत, आणि हे आमच्यासाठी पर्यटन स्थळच आहे। आणि मग तिथं थोडा वेळ धरण बघून घेतला, आणि धरण बघण्या झाल्याच्या नंतर मग निघलो आम्ही बाहेर जाण्यासाठी। तिथं आलो रस्त्यावर, आणि रस्त्यावर आल्याच्या नंतर मग तिथून निघलो आम्ही घरी जाण्यासाठी। तर मित्रांनो, व्लॉग जर आवडला असेल तर व्लॉगला लाईक आणि फॉलो नक्की करा।